नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल महाराष्ट्र एक्झाम प्रिपरेशनमध्ये। मित्रांनो, वन विभागाचा रिझल्ट लागलेले आहेत। वन विभागामधल्या मित्रांनो, अमरावती वन विभागामधल्या जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, लेखापाल आणि सर्वेक्षक या पदाकरता घेण्यात येणाऱ्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया चालू करण्यात आलेली आहे। त्या संदर्भात बघा मित्रांनो, महत्त्वाची अशी अपडेट आहे। बघा मित्रांनो, 22 डिसेंबर 2023 ची ही अपडेट आहे। बघा, त्यांनी कळवलेले आहे की अमरावती वनवृत्तातील लेखापाल व सर्वेक्षक गट क संवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची लेखापाल 64 आणि सर्वेक्षक 81 अशा विद्यार्थ्यांची लिस्ट लावण्यात आलेली आहे। तर त्या विद्यार्थ्यांना बघा मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला हजर व्हायचे आहे। तर लेखापाल या पदाकरता 28 डिसेंबर 2023 आणि सर्वेक्षक या पदाकरता 29 डिसेंबर 2023 व 30 डिसेंबर 2023 या तारखा नेमून देण्यात आलेल्या आहे। तर या तारखेला बघा मित्रांनो, तुम्हाला कुठे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला हजर व्हायचे आहे त्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे। तर लेखापाल पद आहे 28 डिसेंबर 2023ला आणि सर्वेक्षक या पदासाठी 29 आणि 30 डिसेंबर 2023ला तारीख नेमून देण्यात आलेल्या आहेत। तर अमरावती वनवृत्तातील हे रिझल्ट लागलेले आहे। बघा मित्रांनो, यांच्यानुसार त्यांनी जाहीर सूचना दिलेली आहे की जे विद्यार्थ्यांची लिस्टमध्ये नाव आहे, तर लेखापाल विद्यार्थ्यांना बघा मित्रांनो 28 डिसेंबर 2023ला सकाळी 11 ते 5 कुलाढाप सभागृह मुख्य वनसंरक्षक व क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती यांच्या कार्यालय परिसरामध्ये जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे आहे। व सर्वेक्षक या पदाकरता बघा मित्रांनो 29 व 30 डिसेंबरला सेम टायमिंग 11 ते 5 मध्ये सेम स्थळ कुलाढाप सभागृह अमरावतीमधले जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर बघा मित्रांनो, जर विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना काही त्रुटी आढळल्यास त्याकरता पण त्यांना एक संधी देण्यात येणार आहे। ती देण्यात येणार आहे 31 डिसेंबर 2023ला। तर जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायच्या वेळेस जरी विद्यार्थ्यांकडे पूर्ण डॉक्युमेंट नसेल, तरी तुमच्याकडे जर विद्यार्थ्यांकडे लिस्ट लावलेली आहे, त्यांच्याकडे जरी डॉक्युमेंट पूर्ण नसेल तरी त्यांनी त्या तारखेला जाऊन पूर्ण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला हजर राहावे। कारण की जर नेमून दिलेल्या दिनांकास उमेदवार आवश्यक कागदपत्रे सादर करणार नाहीत किंवा गैरहजर राहतील तर ते उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरवण्यात येणार आहे। तर तशा विद्यार्थ्यांनी ध्यानात ठेवा मित्रांनो, लेखापाल या पदाकरता 28 डिसेंबर आणि सर्वेक्षक या पदाकरता 29 आणि 30 डिसेंबरला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। तर बघू शकता मित्रांनो, गुणवत्ता यादीनुसार एकाच 5 प्रमाणात विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेलं आहे। लघु यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या नोटीस सोबत बघा मित्रांनो, लघु जी यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तुम्ही बघू शकता या यादीनुसार विद्यार्थ्यांना हजर व्हायचे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला। तर मित्रांनो, अशी ही अपडेट होती। या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल किंवा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून पण डाउनलोड करू शकता। त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। तर सर्वांना ऑल द बेस्ट, धन्यवाद।